ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये विशेषतः दुबार मतदार यादींचा घोळ जो आहे तो अनेक पक्षांकडून समोर आणला जातोय। काल मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक यादी घोषित करण्यात आली, त्यामध्ये जवळपास 11 लाखाहून अधिक दुबार मतदार आहेत असं समोर आलं आणि त्यामध्ये सर्वाधिक वरळीमध्ये जे आहेत ते दुबार मतदार आहेत अशी बाब जी आहे ते समोर आली। आणि त्यानंतर आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत की त्यांच्या नातेवाईकांचं किंवा स्वतःचं त्यांचं दुबार मतदार यादीमध्ये नाव आहे। तुमच्या आईचं दुबार मतदार यादीमध्ये नाव आहे, तुम्ही डिलीट करण्यासंदर्भात काही प्रक्रिया केलीत का, आणि जर केली असेल तर काय प्रक्रिया केलीत, काय सांगाल? आम्ही जेव्हा हे मला कळलं तेव्हापासून मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत राहिलो। गेली अनेक वर्षे जेव्हा झालं तिथपासून मी फॉर्म भरत आलो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, पण ते काही केलं तरी दरवर्षी एरिया माझ्या मागल्यासारखं हात पुन्हा नाव हे पुन्हा दुबार होते, पुन्हा दुबार होते, पुन्हा दुबार होते। आज तागायत हा नाव काही डिलीट झालेलं नाही, म्हणजे हा नाव निष्कासित मुंबई महानगरपालिकेनं करण्यात आला नाही। बरं, ह्यात त्यांनी झोपडपट्टी म्हणजे जो घर क्रमांक आहे तोही त्यांनी मुळात चुकीचा टाकला आहे। झोपडपट्टी क्रमांक 28 जो मुळात नाहीच आहे तोही यात टाकलेला आहे। आणि ह्यात इथे जो माझा आहे ओरिजिनल, जो स्नेहल सुधाकर पावसकर ही माझी आई, तिचा फोटोही सेम त्यांनी त्याच बाजूला ठेवलेला आहे। जर एखाद वेळेला तुमच्याकडनं एक चूक आपण समजूया की झालं असेल कामाच्या ओघात, पण तरीही तुम्ही कुठलं जर तुम्हाला एक वेळी फॉर्म देत आहेत तर तुम्ही एवढ्या फॉर्ममध्ये तुम्हाला एकही कळू शकत नाही की एका स्त्रीचे तुम्हाला 2 वेळा 2 फोटो येत आहेत, तरी तुम्ही त्याच्यावर लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्यावेळेस देखील तुम्ही फॉर्म भरला? अनेकदा फॉर्म भरलेत आम्ही, एकदा नाही अनेकदा फॉर्म भरलेत, पण तरीही बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ह्याच्या येरे माझ्या मागल्यासारखं भोपळ्यात चढ रे भोपळ्यात टुनुक हे आहे आता परत, आणि पुन्हा हे आहेत इकडे आहे। काही जणांचं यादीमध्ये तर आमचे शेजारी आहेत त्यांच्या वहिनींचा तर ना डायरेक्ट जो पत्ता आमच्या बरोबर राहतो तो पत्ता त्यांनी डायरेक्ट आमच्या बाजूच्या एरिया म्हणजे आदर्शनगरचा ॲड्रेस त्यांनी सरळ तिकडे शिफ्ट केला। आणि जेव्हा त्या गेल्या की बाबा माझ्या मतदार काय म्हणतात वोटिंग ID वर हा ॲड्रेस हा तुम्ही मुळात चुकीचा दिला आहे, तर त्यांनी सांगितलं तुम्ही पुन्हा 7 नंबरचा फॉर्म भरा। त्यांनी 7 नंबरचा फॉर्म भरला तरी तेच आहे, आताही त्यांच्या वोटिंग कार्डवर तोच ॲड्रेस आहे आदर्शनगरचा। म्हणजे हे तुम्ही किती करा, तुम्ही काही करा, आम्ही बर्फाच्या लादीवर थंड झोपल्यासारखे बृहन्मुंबई महानगरपालिका हे सातत्याने पुरावा करत आहे। आम्ही आमचे इतर पक्षातले सहमित्र जे आहेत तेही तेच करत आहेत, त्यांनाही तेच उत्तर मिळत आहे। म्हणजे तुम्ही कुठला विभाग, कुठला एरिया किंवा कुठले प्रभाग रचना हे फक्त त्यांच्यासाठी नावाला खेळ राहिले आहेत। मुळात सगळ्यात बघायला गेलं तर ह्यांना फक्त मतांची टक्केवारी ह्याच्यावरच हिशोब आहे सगळा। नक्कीच आणखी काही नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। मतदार यादीतून नावं डिलीट करण्यासंदर्भात तुम्ही काही प्रक्रिया केली, त्याचसोबतच काही तुम्ही आक्षेप देखील घेतला जातोय, तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील त्यांच्याकडून विशेषतः काय उत्तर दिले जाते? कारण की तुमच्या हातामध्ये एवढं पत्र आहेत, तुम्हाला नक्की काय उत्तर दिलं जातं? उत्तर म्हणजे असं, मी दुबारसाठी त्यांच्याकडे पूर्ण यादी सकट गेलो। दुबार म्हणजे विधानसभेतले हे भांडू विधानसभा वार्ड क्रमांक 112 भांडू विधानसभा। एखाद्या व्यक्ती आगवणे म्हणून एक आहे 54 नंबर यादीत आहे, तीच व्यक्ती 155 यादीच आहे। अशी जवळजवळ 712 जणांची यादी त्यांच्याकडे घेऊन गेलो। त्यांचं उत्तर एक असंच आहे की ह्याच्यावर आम्ही राज्य निवडणूक आयोग करणार, हे आमच्या अखत्यारीत येत नाही। हा प्रश्न झाल्यानंतर त्यांच्यासाठीकडे मी परत ही नावं वगळण्यात आली। यादी क्रमांक 76, 77, 177 ह्या जवळजवळ 2811 नावं वगळण्यात आली। ती कुठे गेली हे विचारलं, ते बोलले ते पण आमच्या अखत्यारीत नाही आहे। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 112मधलं यादी भाग 173 आणि 74 इथे एक पूर्वी JKW म्हणून एक कंपनी होती, ती कंपनी बंद झाली आणि तिथे उच्चभ्रू सोसायटी निर्माण झाली। आता हे असणारे रहिवाशी हे यादीत दिसत आहेत पण प्रत्यक्षात नाही आहेत। जवळजवळ 2-2.5 हजार रहिवाशी आहेत, तिथे यादीत दिसत आहेत पण प्रत्यक्षात जागेवर नाहीत। हे पण त्यांना विचारलं, ते बोले हे आमच्या अखत्यारीत येत नाही। त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक 112मध्ये 56 क्रमांकाची यादी आहे, त्याच्यामध्ये 169 यादीतला काही भाग आला आहे। त्यांना सांगितलं की जिथं तो कुकरेजा कॉम्प्लेक्स आला आहे ती यादी त्याच्याबरोबर मर्ज करा। तिथला जवळजवळ 180 मतदार आहेत, ते बोलतात ते पण आमच्या अंतर्गत येत नाही, ते राज्य निवडणूक आयोगच बघणार। त्याच्यानंतर स्थलांतरित जे रूम विकून गेले आहेत बरोबर, ते पण त्यांना निदर्शनावर दिलं, मयत आहेत, त्यांचं काय करायचं? ते बोलतं आम्ही ही नावं तुम्ही प्रक्रिया कधी केली होती? ही प्रक्रिया आम्ही जवळ मागच्या महिन्यात पण केली होती, आता जस्ट 2 दिवसापूर्वी केली ही प्रक्रिया। जेव्हा हरकती घ्यायचं ज्यावेळी आलं त्यावेळी ते बोललं की ह्याचं सगळं राज्य निवडणूक आयोगच बघणार, तुम्ही फक्त
अर्ज करा, त्याचा पाठपुरावा तुम्ही फक्त करू शकता. बाकीचं त्याच्यावरचं जी कार्यपद्धती ही राज्य निवडणूक आयोगच ठरवणार. आमच्या अखत्यारीत हे येत नाही. आम्ही फक्त ज्या सीमा आहेत त्या सीमेमधून इथून तिकडची बिल्डिंग तर इथे आली असेल तेच आम्ही करू शकतो. बाकीचं आमच्या हातात नाही. म्हणजे दुबार मतदार, त्याच्यानंतर मयत, स्थलांतरित हे जे बोगस झाले मग ते कमी कोणी करायचे? मग ते कोणाच्या हातात आहे? महानगरपालिका बोलते माझ्या हातात नाही, राज्य निवडणूक आयोग बोलतो ते आता होऊ शकत नाही. मग नेमकं कमी करणार कोण? राज्य सरकार की आणखी कोणी? हाच प्रश्न आम्हाला पडला आहे. नक्कीच आपण पाहतो की मनसेकडून वरळीमध्ये तपासणी मोहीम केली जाते. विभागाध्यक्ष संतोष धुरी आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू असतील किंवा इतर काही पदाधिकारी असतील प्रश्न उपस्थित करतायत, परंतु काल मुंबई महानगरपालिकेने अधिकृत घोषित केलं की 11 लाख दुबार मतदार आहेत. परंतु यांचं म्हणणं आहे की आम्ही आक्षेप घ्यायला गेल्यानंतर आमच्या अखत्यारीत येत नाही, अधिकारी बघतील, अशी उत्तरं दिली जात आहेत. नाही, अशीच उत्तरं दिलेली गेली आहेत. मला वाटते की यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी 7 दिवसाचा वेळ दिला. कशाकरता दिला तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. याच्यामध्ये यादीमध्ये काही घोळ असेल, म्हणजे दुबार असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आम्हाला कळवा म्हणून. दुबार, मयत आणि स्थलांतरित आणि काही लोकांचे फोटो, दुसऱ्याचा फोटो, ॲड्रेस दुसऱ्याचा, हे सगळे प्रकार इकडे या यादीमध्ये आढळून आल्यानंतर प्रत्येकाने एक लिस्ट बनवली. गेले 4 महिने हे काम चालू आहे. ही प्रसिद्ध झाली आहे. त्याच्या अगोदरची जी विधानसभेची यादी होती 2024ची त्याच्यावर लोकांनी काम केलं कार्यकर्त्याने, आणि ती यादी काढल्यानंतर आता यांचे नवीन नवीन फॉर्मॅट येतात. या 7 दिवसामध्ये ॲव्हरेज तुम्ही एका यादी भागमध्ये बघितलं तर जवळजवळ 150 ते 200 लोक आहेत. 150 ते 200 लोक एका यादी भागमध्ये, त्यांचे प्रत्येकाचे फॉर्म भरायचे. जो ऑब्जेक्शन घेतोय त्यांनी फॉर्म भरायचा आहे, जो मतदार आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे, त्याच्याबरोबर त्यांचे पुरावे द्यायचे. त्याला वेळ नको का? कारण आम्ही ज्याच्या घरी फिरतोय त्यांना बाबा पेपर्स द्या तुम्ही, कारण आम्हाला हे पेपर्स द्यायचे आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की काय कशाला, काय गरज नाही, आम्हाला नाही करायचं आहे. असंच चाललेलं आहे. जर असं नाही झालं तर ही यादी फुगलेली राहणार, मतदानाचा टक्का घसरणार. आणि जर का दुबार मतदान करायला जर कोण बोगस आला तर आमच्याकडून तो मारच खाणार आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्शनमध्ये गोंधळच घालायचा का? तुम्हाला जाणून बुजून हे करायचं का? तुम्हाला माहिती आहे की बोगस मतदान करायला आम्ही देणार, कोणतरी येणार बोगस मतदान करायला आणि आमचा कार्यकर्ता त्याला चोप देणार. म्हणजे हे जाणून बुजून हे लोक करतायत असं जाणून देते. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्वच पक्षाकडून जी आहे ती मोहीम जी आहे ती मोहीम राबवली जाते. मनसेच्या वतीनं वरळीमध्ये तपासणी खरं तर केली जाते, कारण की वरळीमध्ये सर्वाधिक दुबार मतदारांची नोंद जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः माजी महापौर किशोरी पेडणेकर असतील किंवा या विधानसभेतील विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचं देखील दुबार नाव आल्याचं देखील यांनी सांगितलंय. आणि आम्ही जर अधिकाऱ्यांकडे जर काही आक्षेप घेतला किंवा अधिकाऱ्यांना काही पत्र दिलं तर त्याच्यावरती उत्तरं दिली जात नाहीये, टाळाटाळ केली जाते, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.